चौकार बॅट मधून येतोय. सलामीवीर हितेश याच्या बॅट मधून आपल्याला हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. अभि टू हितेश. लेग स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच हेरतायत. अवांतर धाव संख्येत भर पडतोय. संघ पोहोचतोय. येस, दरवर्षी खरं तर या बॉडी बिल्डरला आणि निश्चितच सालाबाद प्रमाणे हाही चौकार. थाय मसल, वेगवेगळ्या प्रकारच्या पोज, आपण फ्रंट पोज, साइड पोज देताना पाहणार आहात त्याला. अमित बालई मधील बॉडी बिल्डर, तर गोलंदाजी सुद्धा अभि या ठिकाणी बॉडी बिल्डर आहे. आणि इथे पाहू शकाल हितेश अतिशय सुरेख सरळ तण मारण्याचा प्रयत्न. या वेळेला प्रयत्न सुंदर होता. क्षेत्ररक्षण मात्र वाखाणण्याजोग पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता या षटकातील. सेकंड लास्ट टू गो. अभि नो चेंडू. एक वांतर धाव संख्येमध्ये भर पडेल. संघ पोहोचेल. एक धाव संख्येबरोबर धावसंख्या धावपाटलावरती 12 विदाउट लॉस. ना, खरं तर कोणत्याही प्रकारचं विकेट फॉलोअप नाही. मैत्रीपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बालई विपक्ष बालई. सेकंड लास्ट टू गो. अभि. अतिशय सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण. शॉर्ट क्रिकेटमध्ये हे महत्वाचं आहे खरं तर माली सर. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. गोलंदाजीकडे जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट राहणं गरजेचं आहे. कैक स्पर्धा आपण खेळत असताना इथे कदाचित आपण पाहू शकाल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये जातो या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जपकन बदलल्या. धावसंख्या धावपाटलावरती 12 + 4 = 16 विदाउट लॉस. थँक्यू. या ठिकाणी पाहू शकाल पहिलं षटक संपलं. दुसरं षटक घेऊन येतोय बाजीगर टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. अमायरा टीम कडून मिलिंद. अतिशय सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण. उंचीचा फायदा. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. मिलिंदच्या दुसऱ्या चेंडूची फिकी करील. पंचांच्या उजव्या हाताने मारा करतोय. अतिशय सुरेख मारण्याचा वेल टॅपिंग. 4 धावा. चौथा चौकार मला वाटतोय येतोय. धावसंख्या धावपाटलावरती 20 विदाउट लॉस. फर्स्ट इनिंग सुरू आहे. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय स्वर्गीय हरेश तांडेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इथे मात्र बाईच्या स्वरूपामध्ये 4 अवांतर. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. अवांतर 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपाटलावरती 24. अतिशय सुरेख अप्रतिम. परत एकदा तू माई. या प्रतियोगितेचा खरं तर प्रारंभ झाला. मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते काहीतरी नव्यानं देण्याचा प्रयत्न स्क्रीनवरती पाहू शकाल. चकचकीत आयोजन. लाईव्ह टेलिकास्टिंग मधून पाहणारे अनेक प्रेक्षक अगदी त्यांना वाटत असेल ही स्पर्धा कुठल्या तरी एका मोठ्या चकचकीत शहरामध्ये सुरू असेल. परंतु अगदी त्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो ही स्पर्धा आहे उरणच्या अगदी शहराच्या बाजूला असणाऱ्या बालई गावातील. ही बालई चषकाचं एक भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख. या बलत मात्र अगदी ताकदीचा वापर केला. चेंडू सरळ एका टप्प्यानं पाठविला. एक दर्जेदार चौकार. डीजे थँक्यू. धावसंख्या धावपटलावरती 33च्या घरामध्ये 2 षटकं संपली गेली. 12 चेंडूंचा खेळ संपला गेला. अमायरा कडून आणि अमायरा कडून 12 चेंडूंचा खेळ. बाजीगर टीम पोहोचतोय बिनबाद 33. सर्वात मोठी जमेची बाजू कोणती असेल तर डाकी सर अजून कोणत्याही प्रकारचं विकेट फॉलोअप नाही. येस, नियम अगोदर सांगितलेला आहे. कोणताही खेळाडू राखीव खेळाडू मैदानात जाणार नाही. कुठलाच खेळाडू विचारल्याशिवाय किंवा कोणताही अगदी स्ट्रॉंग रिझन शिवाय आतमध्ये जाऊ शकत नाही. स्पर्धेचे फार रूल प्रॉपर आहेत. आपण या ठिकाणी नाणेफेकीचे कौली पाहिलेत. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे.
अदरवाईज टॉस उपस्थित असणाऱ्या टीमला दिलं जाईल. दोन्ही संघ नसतील तर सामना हा अगदी 2 चेंडू कमी करून खेळविला जाईल किंवा 3 याची नोंद घ्यायची आहे. इथे येतोय चौकार. क्वालिफाईड पंच पाहू शकाल सध्या तिसऱ्या सामन्याला कव्हर करतायत. हो, अतिशय सुरेख अप्रतिम. या वेळेला वेल टॅपिंग पहिल्या टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या धावपटलावरती ऑन स्क्रीन वरती पाहतोय 42च्या घरात 42 विदाउट लॉस. सर्वात मोठी पार्टनरशिप 24 वरती खेळतोय हितेश आणि त्याचबरोबर करण खेळतोय 6 या धावसंख्येवरती. आतापर्यंत अतिशय सुरेख 100% एफर्ट देणं. शॉर्ट क्रिकेटमध्ये वेळ जरी वाचत असला तरी माली सर आपण पाहिलंय की 13 सामन्यांसाठी आपण 8 तास खर्च केलेत. किंबहुना काल 15 मॅचसाठी आपण जवळजवळ 12 तास खर्च केलेत. 7:15 पहिला चेंडू पडला होता आणि 8:12 बक्षीस वितरण झाला होता. 15 मॅचेस आणि या 15 मॅचसाठी एवढा वेळ खर्च केला. आज मला वाटतोय लवकरच होईल, कारण आत्ता आपण पाहतोय 11 वाजून काही मिनिटं झालीत आणि तिसरा सामना सुरू आहे. ए पोलमधील प्रत्येक मला वाटतोय गटातील आम्ही सर डिसिप्लिन ठेवलाय. मेन म्हणजे वेळेला बंधन ठेवलेलं आहे. येस, आणि त्याबद्दल मी उल्लेख केला. नगरसेवक चषकादरम्यान खोपोली टीमला सांगितलं की आपण काय खेळतोय त्यापेक्षा कसं खेळतोय ते महत्त्वाचं आहे. सर्वच खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचा डिसिप्लिन ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच क्रिकेट फक्त खेळण्याची गोष्ट नाही, तर क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींमध्ये आत्ताही खरं तर वारकरी संप्रदायातून एका कीर्तनकारानं छान सांगितलंय की 6 चेंडू नसतायत एका षटकात चेंडू एकच असतोय. त्या 6 वेळा खरं तर थ्रो केला जातोय, फेकला जातोय, हाताळला जातोय. आणि समोर असणाऱ्या या यष्ट्यांना खरं तर विकेट्सना फार चांगल्या प्रकारचं खरं तर अगदी उल्लेख केला होता. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. जीवनातील ज्ञान गेलं तरी तुम्ही बाद व्हाल, वैराग्य गेलं तरी तुम्ही बाद व्हाल आयुष्यातून, आणि भक्ती जरी गेली तरी बाद व्हाल. एक चांगल्या प्रकारचं विश्लेषण या क्रिकेटचं केलं होतं. अगदी हलक्या हातानं, परंतु इथं मात्र या व्यूहरचनेमध्ये फसवण्याचा प्रयत्न होता करणला. येस, निर्धाव चेंडू. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. षटक संपला. शेवटचं मला वाटतोय षटक भ्रुपद या ठिकाणी अतिशय सुरेख 2 चेंडूंचे फेकी. स्लॉगवर हानामारीचं षटक असताना 2 चेंडू निर्धाव फेकतोय. टिचून गोलंदाजी करताना दिसतोय या ठिकाणी भ्रुपद. हलक्या हाताने खेळण्याचा या वेळेस मात्र चेंडू निसटला आणि लगेचच या ठिकाणी धाव कंप्लीट केली, कारण हितेशला स्ट्राईक घेणं. हितेशची या वेळेला चेंडूवरती नजर खेळली गेली. आता त्याला चेंडू काय टेनिसचा गुड शॉट, लाईट वेट नाही, एक फुटबॉल वाटू लागलाय. त्याच्यावरती कडा प्रहार करताना दिसलाय हितेश. आणि इथे पाहू शकाल अगदी आपण पाहतोय आणि थेट त्याच्या बॅटमधून हितेशच्या येतोय खणखणीत चौकार. या नव्या प्राईम प्रॉपर्टीचे खरं तर ओनर या वेळेला ॲज इट इज खरं तर बाजीगर संघाकडून खेळताना दिसतोय. चुकी झाली, चुकीला माफी नाही, परतावं लागेल करणला. हितेश बाद झाला बॅक टू पॅव्हेलियन. नव्या प्राईम प्रॉपर्टीचा उल्लेख केला. 17-18 मध्ये झालेली स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा उद्घाटक म्हणून राहिले. बालईवरती तरी त्यांची जन्मभूमी आहे. धावसंख्या धावपटलावरती आहे 48 धावसंख्या धावपटलावरती. शेवटचं षटक निलेशसाठी भ्रुपद. अतिशय सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण. टॅप करण्याचा प्रयत्न केला. खरं तर नगरपालिकेच्या पाठीमागच्या मैदानावरचा सराव आहे निलेश यांचा. सत्र संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बाजीगर बालई संघाची पाहायला मिळतो आहे ती 1 बाद 2 बाद 49. थँक्यू. चला, या ठिकाणी पुढचा टॉस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो टॉस असणार आहे चला अभिस्फोर्ट्स बालई विपक्ष जय हनुमान कोलीवाडा.
अभि स्पोर्ट्स बालई विपक्ष जय हनुमान कोलीवाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना कॉल आहे. दुसरा सत्र सुरू होण्या अगोदर आपला टॉस होणं गरजेचं आहे. तर इथे मला वाटतोय कर्णधार येस 49चं टार्गेट होतं म्हणजे 48 धावसंख्या पूर्ण केल्यात. अमायरा संघाला 49 काढायच्या होत्या पण त्यातून 2 मायनस केल्या जात आहेत. माफ करा 49 धावसंख्या होत्या त्यातील 47 धावसंख्या आहेत म्हणजे 48ला विन असणार आहे हे अमायरा 11 संघाला. चला दोन्ही संघाच्या संघनायकांमधून एक संघ आला असेल तर लगेचच रिपोर्टिंग करा. अदरवाईज पुढचा सामना हा 3 षटक 3 चेंडूंचा असेल. या स्पर्धेला रायगड भूषण नितेश पंडित सर आलेले आहेत आणि त्यांच्या अनुभवाचे जे बोल आम्हाला ऐकायला मिळत आहेत. जे आता काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यामुळं आमचं नॉलेज वाढलं आणि आज सर तुमच्याकडून ही हॅलो कारण का बऱ्याच दिवशी तुमची कॉमेंट्री आम्ही मनसोक्त ऐकत नाही कारण का अंपायरिंग करत असतो. परंतु आज मी इथे तुमच्यासोबत साथीला समालोचक म्हणून आहे त्यामुळं तुमच्या दोघांकडून सुद्धा बरंच काही शिकायला मिळेल सर. खरं तर प्रत्येक एक हिरा आपापल्या कोणात शोभून दिसतोय. पंच म्हणून तुम्ही ज्या वेळेला कामगिरी निभावत असतायत कारण कॉमेंटेटरचा औपचारिक घटक आहे. खरं तर समालोचक क्रिकेटमधून जर आपण पाहिलं तर पंच हा अनिर्वाह्य आहे म्हणजे पंच असणं गरजेचं आहे. पूर्वी स्पर्धा व्हायच्या स्पर्धेना काही समालोचक नाही स्कोरर पंच हे फार महत्त्वाचे आणि त्याचबरोबर आमच्या समालोचनातून तुमच्यासारख्या खरं तर अगदी ज्येष्ठांनी काय शिकावं. या ठिकाणी अगदी ग्रीन सिग्नल येतोय क्वालिफाईड पंचांकडून. फर्स्ट डिलिव्हरी पहिला चेंडू घेऊन जाईल गोलंदाजी मार्कवरती वृषाल खुशाल गोलंदाजी भ्रुपतसाठी असेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न हलुवारपणे खेळण्याचा प्रयत्न होता. एक धावसंख्या स्वतःच आणि संघाचं खातं उघडलं. टॉस झाला नाही त्याच्यामुळे पुढचा सामना हा 3 षटक आणि 3 चेंडूंचा असणार आहे याची नोंद अभि बालई आणि कोलीवाडा जय हनुमान या दोन्ही संघाच्या संघनायकांनी घ्यायची आहे. रूल इज प्रॉपर. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तडजोड नसेल. पुढचा सामना 3 षटक 3 चेंडूंचा असेल. इथे पाहू शकाल जोरदार अपील केला जातोय. अपील या वेळेला मात्र पंचानं उचलून घेतला. पहिला विकेट पहिला आदरा हा फलंदाज सलामीचा होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. सर निलेश पाटील हा बालेगावसाठी अनेक वर्ष उत्तम फलंदाज आणि उत्तम विकेट किपर होते. त्याचा एक उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळाला आणि खरं तर त्यांच्या व्यवसायाची सुरुवात जर नाव बघितलं आपण तर नव्या त्यांची प्रॉपर्टी आहे खरं तर. आणि या ठिकाणी वन आउट साठी आणि निश्चितच या ठिकाणी उद्या या मंचावरती मंगेश वाकडीकर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांचं आगमन निखिल माली यांच्या आग्रहाच्या विनंतीस मान देऊन या मंचावरती त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आज खरं तर आवर्जून मी उल्लेख करेन प्रशांत माली सर आजचे अन्नदाते प्रशांत माली सर आहेत. खरं तर अन्नदाता सुखी व्हावं या उक्तीप्रमाणे. आणि उद्या मला वाटतोय महेश माळी यांच्याकडून एक सात्विक स्नेहभोजन असेल तर परवा राजेश मात्रे यांच्याकडून अगदी असात्विक परंतु त्याचबरोबर लज्जतदार ही मेजवानी आमच्या सर्व या स्क्वॉडला असणार आहे. तर त्यांचं या अन्नदात्यांचं कौतुक केलं जाईल. डाव्या हाताचा फलंदाज ठरतोय. डावा जाणार हा मात्र ओर या ठिकाणी झटपट 2 धावसंख्या धावपडलावरती अक्षय नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती 5व्या क्रमांकावरती येतोय. आतापर्यंत चौथ्या क्रमांकावरती 2 बाद धावसंख्या धावपटलावरती आहे फक्त आणि फक्त 1. थोडीशी नाजूक अतिशय दयनीय अवस्था. ओ या वेळेला त्रिफला चितबाद ऑफ स्टिक उखडून काढली. अक्षय आल्या पावली. बॅक टू पॅव्हेलियन. डीजे चला येस नाहीतर यात तर अगदी परत एकदा 2 धावांची पेनल्टी त्याही संघाला असेल.
रूल्स इज रूल. जरी यजमान संघ असेल तरी इथे 2 बाद 1 धाव संख्या धावपटलावरती. अभि बालई या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि काय घेतलंय? नाही, असं नसतं. रोहित शर्मा का जाऊन बायकोला विचारतो काय टॉस जिंकला मी काय घेऊ, आत्ताच सांगायचं आहे. फिल्डिंग. ओके, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या तर अभि बालई संघानं पहिल्यांदा टॉस जिंकलाय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण खरं तर त्यांचा निर्णय असणार आहे. फील्ड फर्स्ट. शुभेच्छा दिल्या जात आहेत दोन्ही टीमला. आणि या ठिकाणी पाहू शकाल अतिशय चांगला खेळ यजमानांची मांदी आली आहे या होम ग्राउंडवरती. आता तिन्ही संघ खरं तर आपल्याला होम ग्राउंडवरती खेळताना दिसत आहेत. त्यातील सुरू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मायरा विपक्ष बाजीगर बालई. पहिलं षटक संपलं गेलं. धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 5च्या घरामध्ये. उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. 43 8x43. थोडस महागडा आव्हान. आता मात्र चौकार षटकार ध्रुपद. कही पे निघाय कही पे निशाणा. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळेल. ध्रुपद म्हणजे रागातील खरं तर एक ध्रुपद पाहतो आपण, इकडे भ्रुपद आहे. आणि हा ध्रुपद फलंदाजीसाठी आघाडीला आला, सलामीला आला. या वेळेला मात्र निश्चित चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या धावपटलावरती 4 वाढली गेली 9च्या घरामध्ये. रिव्हर्स स्वीप अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आतापर्यंत चेंडू झाले 3 आणि धावसंख्या धावपटलावरती आहे 3 बाद 9. स्ट्रेट हिट, स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू सरळ गोलंदाजाला ओळखावणी देत 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. स्वर्गीय हरेश तांडेल स्मृती चषक बालई 2026 मधील पहिला पर्व, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठेवलेला पर्व आपण आपल्या भेटीसाठी येतोय. या षटकातील पुढचा 5वा चेंडू सेकंड लास्ट गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश गोलंदाजी ट्रॅक वरती पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा करतोय ब्रुपद साठी. शॉर्ट फुल टॉस चेंडू होता, खोदून काढला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या ठिकाणी पुढचा 17 धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 17. 12 वरती खेळतोय ब्रुपद. अतिशय अप्रतिम. खर तर अगदी उंचीचा फायदा आपण पाहू शकाल. 6.25 फूट उंचीच्या खेळाडूची त्या क्षेत्ररक्षकानं 8 फुटावरती जम्प केली. चेंडू अडवला गेला. 3 धावसंख्या झाल्या. खर तर इथं निश्चितच वजा मायनस धावसंख्या 1 न वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 18. षटक संपलं गेलं दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 18. आता 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू. ओके. थँक्यू. या ठिकाणी पाहू शकाल मी निश्चितच घेऊन चालतोय मैदानाकडे नव्या प्राईम प्रॉपर्टीचे प्रोप्रायटर चीफ मॅनेजिंग डायरेक्टर निलेशजी पाटील. ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्क वरती सज्ज. सलामीचा ब्रुपद 14 वरती खेळतोय. 7 चेंडू खर्च केलेत. बॅट पकडण्याची मेघ जर बघितली तर एक आगली वेगळी. लेफ्ट हँड बॅटच्या अगदी बॉटम बाजूला, बॅटचा जो अगदी वरचा दांडा आहे त्याच्या बॉटमला लेफ्ट हँड असतोय आणि राईट हँड वरती. अशा प्रकारचे तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील उरणमधून 2-3. एका टप्प्यानं ब्रुपदनं या वेळेला निश्चितच 4 धावांसाठी आलेला खणखणीत चौकार. सौरभ. पुढचा चेंडू अतिशय सुरेख. बॅक टू बॅक ब्रुपदच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत दुसरा चौकार. 26 धावसंख्या धावपटलावरती 10 चेंडू 22 धावांची आवश्यकता.
10 चेंडू 22 धावा. पप्पांना चेअरअप करताना दिसतोय खरं तर अगदी नव्या. येस, यशिता. हो, बॅनरवरती कुणीही बसू नये महत्वाची सूचना असेल, अदरवाईज प्रेक्षकांना सुद्धा पॅनलाइज केलं जाईल संयोजकांकडून. खोदून काढण्याचा प्रयत्न येतोय खणखणीत. हॅट्रिक ब्रुपतची मात्र आपल्या बॅटमधून दाखवली जातोय हॅट्रिक. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. लाईनचा नो पाण्यासाठी 3 पंच तिथे आहेत. लाईनचं नो पाण्यासाठी 3 पंच तिकडे आहेत. नजर हटी दुर्घटना घटी. पाहायचोय 3 चौकार चौका येईल का? हो, अतिशय सुरेख. इथे नाही. 8 चेंडू 18 धावा. 8 चेंडू 18 धावा. सेकंड लास्ट टू गो. नव्या प्राईम प्रॉपर्टीचे निलेशजी पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. 8 चेंडू अजूनही शेष आहेत, करावे लागतील. 8 मध्ये 18. अतिशय सुरेख. शरीरयष्टीला का होईना इथे धावा वाचवणं गरजेचं आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. ते करताना खरं तर प्रयत्न केले जात आहेत. आणि इथे जणू की एखाद्या स्विमिंग पूलमध्ये जम्प करावी तशा प्रकारे जम्प करतायत, कारण मॅट आहे. मातीचा संबंध थोडासा का होईना तुटला जातोय. पण मर्दानी खेळ मातीतच खेळावे खरं तर. अगदी मग कबड्डी असतील, कुस्ती असेल, क्रिकेट. जर या क्रिकेटचा उल्लेख केला की 18व्या शतकात या वेळेला निश्चितच बाद होताना दिसेल. हा धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज, ज्या फलंदाजाचं नाव आहे शैलेश. बॅक टू पॅव्हेलियन. सर, पहिल्या 3 चेंडूमध्ये चौकार बसल्यानंतर फार सुंदर षटक निलेश पाटील यांनी टाकलेला आहे. निश्चितच कमबॅक केलं. धावा आता हव्या आहेत 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. विजय संपादन करताना सातत्यानं सांगितलं जातोय की जिंकणारा काही तुमच्याच एवढे चेंडू खेळत असतोय, परंतु तो वेगळ्या पद्धतीनं खेळतोय. आणि म्हणूनच जिंकणारा काही वेगळं घेऊन येत नाही, तो वेगळ्या पद्धतीनं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतोय. ते करणं गरजेचं आहे. या गोलंदाजाला 6 मध्ये 17 डिफेंड करावे लागतील, तर ध्रुपद सारखा ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आले की सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. रंगतदार अजूनही अमायराज संघाची संपूर्ण धुरा खांद्यावरती घेऊन ध्रुपद मात्र फलंदाजी मार्क वरती आहे. 6 ला 17 आवश्यकता असणार आहे निर्णायक विजयासाठी. खरं तर आता मिडल ऑर्डरचे खेळाडू चालू झाले, 4 बाद झालेले आहेत, परंतु आघाडीचा सलामीचा ओपनिंग बॅट्समन या ठिकाणी आहे. अतिशय सुरेख 3 चेंडू निश्चितच खरं या ठिकाणी. 5 ला 17. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय गोलंदाज हितेश. नो. खरं तर अतिरिक्त उंची गाठलेला हा चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली असती, परंतु अवांतर स्वैर खराब. 1 धावसंख्येमध्ये भर आणि इथे मात्र पाहायला मिळतोय हा येतोय खणखणीत चौकार. बाईटच्या स्वरूपामध्ये चौकार येतोय. धावसंख्या 4 निशी वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 36च्या घरामध्ये 11 धावांची आवश्यकता. 12 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 4. ओके, 4 ला 12. या शॉर्ट क्रिकेटमध्ये निश्चितच. आणि हा मात्र 9 चेंडू 1 धावसंख्या प्राप्त होतोय. धावसंख्या 1 निशी वाढली गेली. 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. क्रिकेटमधील एक महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही बालईचे संघ आहेत. तिथे पाहू शकाल पॅडला अदलला गेला. पाहता पाहता मात्र एक चेंडू संपला. निर्धावच्या स्वरूपामध्ये 0 धावसंख्येची मोहर लागली. 3 ला 11. 3 चेंडू 11 धावा. हितेश ऑलराऊंडर आहे. इथे मात्र अतिशय सुरेख परत एकदा उत्तम टॅप करण्याचा प्रयत्न होता. 2 ला 10 धावांची आवश्यकता. या क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकेल. एखादा अवांतराने विकेट किपरकडे चौकार आला. इथे मात्र अवांतर स्वैर मारा. 2 ला 9. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. ऑन स्क्रीन वर ते पाहू शकाल सामना.
अतिशय सुरेख. आता मात्र 1-9 विजयी या सामन्यात राहिली मात्र अगदी औपचारिकता. अतिशय सुरेख या चौकारानं आणि मात्र